आपण आता पाहूयात की भाषण या शब्दाशी निगडीत असले अनेक प्रकारचे लोक कोणकोणते आहेत, म्हणजे ज्यांचा संबंध डायरेक्ट भाषणाशी येतो. अशी जी लोक आहेत ना, यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. जसं की वक्ता म्हटलं जातं, प्रवक्ता आहे, कथाकथनकार आहे, प्रबोधनकार आहे, कीर्तनकार आहे. त्याचबरोबर काव्यात आहे, व्याख्याता आहे, शिक्षक आहे, प्रशिक्षक आहे. ही जी सगळी नावं जी मी घेतोय ना, ही सगळीच्या सगळी भाषणाशी निगडीत असणारी लोक येतात. म्हणजे एकच नाव, एकच म्हणजे सगळे जे करतात ते भाषणच करतात. आणि भाषण करणाऱ्यांमध्येही म्हणजे वक्त्यांचे वेगवेगळे प्रकार असं म्हणता येईल. म्हणजे त्याच्यातही अनेक गोष्टी आहेत, अनेक प्रकारची लोक येतात की ज्यांचा संबंध भाषणाशी येतो. आता हे जे भाषण आहे ना, ज्या माणसाला, ज्या व्यक्तीला बोलता येते ना, त्याला भाषण येणं आवश्यक आहे. भाषण कला आत्मसात केली पाहिजे. 64 कलांपैकी एक कला आहे ती म्हणजे संभाषण कला. आणि ही जर आपण आत्मसात केली तर आपण जग जिंकू शकतो. कारण असं म्हटलं जातं, जंगलाचा राजा सिंह म्हटला जातो, पक्ष्यांचा राजा गरुड आहे, फळांचा राजा आंबा म्हटला जातो. म्हणजे इतर नात्यांचा राजा जो आहे तो मित्र आहे, रत्नांचा राजा हिरा. त्याचप्रमाणे सर्व कौशल्यांचा राजा आहे संभाषण कौशल्य. आणि हे कौशल्य आहे, हे आत्मसात करता येऊ शकतं. जसं सायकलिंग हे कौशल्य आहे, स्विमिंग हे कौशल्य आहे, तसंच संभाषण हे कौशल्य आहे, भाषण हे कौशल्य आहे. हे कोणीही आत्मसात करू शकतो आणि आपणास सुद्धा हे आत्मसात करताच आलं पाहिजे. यानंतर आपण पाहूयात भाषणाची प्रक्रिया. म्हणजे भाषण कसं होतं, नेमकी कशी प्रक्रिया काय आहे हे आपण पाहूयात. भाषण प्रक्रियेत 5 महत्वाच्या गोष्टी येतात, ज्या तुम्हाला स्क्रीनवरती पण दिसून येतील. प्रथम म्हणजे संदेश पाठवणारा. संदेश पाठवणारा कोण असतो? जो वक्ता आहे तो संदेश पाठवणारा आहे. ओके, म्हणजे तो काहीतरी बोलत असतो. दुसरं महत्वाचं आहे, संदेश जो आहे ना, हे दुसऱ्या पॉइंटला येतो. म्हणजे जो सेंडर आहे त्याच्यानंतर येतो संदेश. मुख्य संदेश काय आहे, म्हणजे ज्या 5 गोष्टी त्यामध्ये पहिला संदेश पाठवणारा, दुसरा महत्वाची गोष्ट येते या प्रक्रियेमध्ये, तो म्हणजे संदेश, मेसेज. म्हणजे कोणती गोष्ट असेल किंवा जो वक्ता असतो ना, त्याच्या भाषणाचा मुख्य उद्देश काहीतरी असतो, काहीतरी संदेश देणं असतं किंवा काहीतरी असतंच की ज्याच्या माध्यमातून तो संदेश देत असतो. म्हणजे उदाहरणार्थ तो मोटिवेट करत असेल, करमणूक करत असेल, किंवा त्यांना श्रोत्यांची मनं वळून त्याला स्वतःला मतांमध्ये रूपांतर करायचं असेल, असे वेगवेगळे उद्देश असू शकतात. म्हणजे संदेशामध्ये लोकांना तो संदेश पोहोचणं. आता तिसरं असतं वाहिनी. वाहिनी म्हणजे चॅनल, की जो संदेश आहे तो कशाच्या माध्यमातून पाठवायचा. उदाहरणार्थ वक्त्याच्या माध्यमातून पाठवता येतो, मेसेजच्या माध्यमातून पाठवता येतो, ईमेलच्या माध्यमातून पाठवता येतो, फोनद्वारे पाठवता येतो, निरोप घेऊन पाठवता येतो. म्हणजे तिसरी महत्वाची गोष्ट काय आली? वाहिनी, चॅनल. आणि ह्या चॅनलच्या माध्यमातून संदेश पोहोचवला जातो. आता ज्यावेळेस संदेश पोहोचतो त्यावेळेस ज्या माणसाला पोहोचणार आहे, ज्या व्यक्तीला पोहोचणार आहे, त्याला म्हटलं जातं रिसिव्हर. म्हणजेच कोण? प्राप्तकर्ता. ज्याला संदेश पोहोचला आहे तो झाला प्राप्तकर्ता. आता ज्यावेळेस जो संदेश म्हणजे ज्याने पाठवलाय, ज्याच्यापर्यंत पोहोचला, रिसिव्हर पर्यंत, त्याच्यापर्यंत जी प्रक्रिया होती, हे सगळं झाल्यानंतर जो पाचवी महत्वाची गोष्ट येते ते म्हणजेच पाठपुरावा, फीडबॅक. म्हणजे ज्यावेळेस तो रिसिव्हर पर्यंत पोहोचतो, रिसिव्हर ज्यावेळेस फीडबॅक देतो ना, ही झाली संभाषणाची किंवा भाषणाची प्रक्रिया. या 5 गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे संदेश पाठवणारा, दुसरं म्हणजे संदेश, तिसरं म्हणजे वाहिनी, चौथं म्हणजे प्राप्तकर्ता आणि 5वं म्हणजे पाठपुरावा. संभाषणात या 5 गोष्टी महत्वाच्या असतात. या बऱ्याच वेळा फक्त माहिती असावं यासाठी मी सांगितलं, याचा आपण कधीच उपयोग करत नाहीत. फक्त संभाषण किंवा भाषण कशी प्रक्रिया आहे हे समजावी याच्यासाठी मी तुम्हाला हे सांगितलेलं आहे. आता आपण पाहूयात की भाषण कला का आत्मसात केली पाहिजे. आपल्यालाही वाटतं ना की भाषण आपण आत्मसात केलं पाहिजे, पण भाषण कला आत्मसात का केली पाहिजे, तर याच्यावरती आहे ना एकच वाक्य आहे जे फार पॉवरफुल आहे. ते म्हणजे जे काम 1000 पानांचा ग्रंथ करू शकत नाही, ते फक्त तुमचं 10 मिनिटांचं भाषण करू शकतं. म्हणून संभाषण कला आत्मसात करणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे हे अनेकांच्या बाबतीत लागू पडतं बघा. कित्येक तरी चांगले
लोक आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रातील लोक आहेत, त्यांना बोलता येत नाही, त्यामुळे अनेक अडचणींना सामोरे जावं लागतं. उदाहरणार्थ, शिक्षक होता येतं पण बोलता येत नसेल तर चांगला शिक्षक होता येत नाही. वकील होता येतं पण बोलता येत नसल्यामुळे अशील्स मिळवता येत नाहीत. डॉक्टर होता येतं पण बोलता येत नसल्यामुळे पेशन्स मिळत नाहीत. पालक होता येतं पण चांगलं बोलता येत नाही, त्याच्यामुळे मुलं घडत नाहीत. यस, अगदी बरोबर. इंजिनियर होता येतं परंतु बोलता येत नाही, त्यामुळे जॉब मिळत नाही. नेता होता येतं पण बोलता येत नसल्यास कार्यकर्ते मिळत नाहीत. आणि म्हणून संभाषण कला ही आजच्या काळाची गरज आहे. बोलणाऱ्याची माती विकली जाते, न बोलणाऱ्याचं सोनंही विकलं जात नाही, ही म्हण फार प्रचलित आहे, वर्षानुवर्ष आपण ऐकतोय. आणि म्हणून मला सांगायचं आहे की जर बोलण्याला एवढं महत्व असेल तर आपल्या सगळ्यांचाच बोलण्याचा हक्क आहे. मला संभाषण येणं हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे. मला स्टेजवरून बोलता येणं हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे, मी तो मिळवणारच. हे आपल्या डोक्यात घुसलं गेलं पाहिजे, हा विचार आपल्या डोक्यात आला पाहिजे. आणि म्हणून मित्रांनो, संभाषण कला आत्मसात करणं ही काळाची गरज बनलेली आहे. सगळीकडे संभाषण लागतं. घरात आईसोबत आपल्याला बोलावं लागतं, वडिलांसोबत बोलावं लागतं, मित्रांबरोबर, मैत्रिणींबरोबर, बायकोबरोबर, स्टेजवर गेल्यानंतर पब्लिक समोर आपल्याला बोलावं लागतं, प्रत्येकाशी बोलावं लागतं. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत संभाषण चालू असतं. एवढंच काय मित्रांनो, झोपेत सुद्धा संभाषण चालू असतं. आणि जर हे संभाषणच जर चांगलं असेल तर त्याचा जो इम्पॅक्ट असेल ना, तो फार जबरदस्त पडू शकेल. त्याचबरोबर दुसऱ्यांना इम्प्रेस करण्यासाठी, प्रभाव टाकण्यासाठी, आपलं प्रभावी व्यक्तिमत्व बनवण्यासाठी संभाषण कला शिकणं अत्यंत आवश्यक आहे. आणि तुम्ही आज त्या प्रवासाला सुरुवात केली आहे असं म्हणायला हरकत नाही. आता येऊयात सगळ्यात महत्वाच्या मुद्द्यावरती, म्हणजे हा सगळ्यात महत्वाचा आणि सर्वात मोठा अडथळा आपल्या संभाषणातील. हा जर अडथळा पार केला ना तर आपलं संभाषण अतिशय चांगलं व्हायला मदत होईल. आता नेमकं काय आहे की संभाषणातला अडथळा जर तुम्ही म्हणालात तर कोणता अडथळा आहे? संभाषणाची भीती. संभाषणाची भीती ही सर्वात मोठा अडथळा आहे, अडचण आहे. ही जी भीती आहे ना, नेमकं या भीतीवरती मी जवळजवळ 30 ते 40 कारणं शोधून काढलेली आहेत. त्यातली काही प्रमुख बघूयात, कारण सगळीच म्हटलं तर भरपूर गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. मी माझ्या पुस्तकामध्ये सविस्तर त्याच्याबद्दल दिलेलं आहे. त्यातली एक नंबरची भीती म्हणजे काय की मी जर चुकलो तर लोक काय म्हणतील, ही सगळ्यात मोठी भीती आहे. मी पुढे गेलो की बोलताना माझे हातपाय थरथरतात, ही दुसरी भीती झाली. तिसरी भीती, माझं अर्धच बोललं जातं, अर्ध विसरलंच जातं. मला जे बोलायचं असतं ना ते विसरलं जातं. मी जर बोलतोय आणि ते जर पत्रकारांनी छापलं तर त्याची बातमी वेगळी बनली तर. म्हणजे ह्या ज्या काही गोष्टी आहेत ना, याच्यामुळे मानसिक भीती बसली आहे. हातपाय थरथरणे, जो घसा आहे ना तो सुकणे किंवा घशाला कोरड पडणे, शरीर बधीर पडणे, हातपाय थरथरणे, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या भीती आहेत. आणि या भीतीपासून आपल्याला सुटका हवी आहे. जर या भीतीपासून जर आपल्याला सुटका हवी असेल तर एकच आहे की भीतीवरती मात कोणती गोष्ट करू शकते तर तुमच्यातील आत्मविश्वास. आणि हा आत्मविश्वास जर वाढवायचा असेल तुम्हाला तर एकच गोष्ट करावी लागेल, निश्चय किंवा निर्णय घ्यावा लागेल. आत्ता एक निर्णय घ्यावा लागेल. जोपर्यंत तुम्ही निर्णय घेत नाही तोपर्यंत आत्मविश्वास चांगला वाढू शकत नाही. की काय होईल बरं, वाईटात वाईट काय होईल, लोक काय म्हणू शकतील बरं. भाषणाच्या भीती जर घालवायची ना, लोक जर तुम्ही स्टेजवरून बोललात तर काय म्हणतील. सगळ्यात मोठं एक मिथ आहे, एक असत्य गोष्ट लोकांच्या डोक्यात बसली आहे की वक्ता म्हणजे फार हुशार व्यक्तिमत्व असेल तरच वक्ता बनता येतं. चूक. वक्ता कोणालाही बनता येऊ शकतं. अभ्यासू व्यक्तिमत्वच फक्त वक्ता बनू शकतं. चूक. काही गरज नाही की तुमचा फार मोठा अभ्यास झाला पाहिजे. तुमचा एखाद्या विषयावरती जरी अभ्यास असेल तरी तुम्ही फार चांगलं बोलू शकता. किंवा तुमच्याकडे तुम्ही ज्या क्षेत्रात काम करता त्याच्यावरती तुम्ही बोललात तरी चांगलं बोलू शकता. म्हणजे फार शिक्षक म्हणजे फार शिकलेला, फार विद्वान असलो म्हणजे आपण चांगला वक्ता बनतो नाही. तुम्ही वक्ता कसेही असा, तुम्हाला बोलता येणं हे फार आवश्यक आहे. तुम्ही ज्या क्षेत्रात काम करता, ज्या क्षेत्रातलं नॉलेज तुमच्याकडे आहे ना, त्या क्षेत्रामध्ये जर तुम्ही बोललात तर ते फार प्रभावी आणि फार चांगलं भाषण ठरू शकतं. तुम्हाला सगळ्याच गोष्टींचं ज्ञान असावं असं काही नाही. तुम्ही एक शेतकरी असा आणि जर तुमच्याकडे शेतीतलं जर चांगलं ज्ञान असेल आणि ते जर तुम्ही श्रोत्यांपर्यंत पोहोचवत असाल तर तुम्ही चांगले वक्ता आहात असं म्हणायला हरकत नाही.
म्हणजेच की एकदम भारीज बनल्यानंतर मी वक्ता बनेल किंवा मी परिपूर्ण ज्ञान घेतल्यानंतर मी वक्ता बनेल, तर तुम्ही कधीच वक्ता बनणार नाही. आहे त्या परिस्थितीत सुरू करणं हे अत्यंत आवश्यक आहे. आणि कदाचित तुम्ही स्टेजवर गेल्यानंतर अनेक गोष्टी विसरतील. कोणाचं विसरत नाही, अनेक लोकांचं विसरतं. त्यामुळे तुम्हीच विसरणारे एकटे आहात म्हणून सोडून द्या. भीती कोणाला वाटत नाही. समाजातील 99.99% लोक आहेत, वक्ते आहेत की जे स्टेजवर जाताना घाबरतात. त्यापैकी तुम्ही पण एक आहात. बाकीचे सगळे होते की सुरुवातीला भीती वाटत होती. जर भीतीला सामोरे जायचं असेल ना, जोपर्यंत भीती कधी कुठपर्यंत जात नाही, जोपर्यंत आपण भीतीच्या सामोरेच जात नाही तर भीती जाईल कशी. तुम्हाला माहिती असेल की स्वामी विवेकानंदांनी माकडांची गोष्ट, स्वामी विवेकानंद एकदा रस्त्याने चालले होते त्यावेळेस त्यांच्या पाठीमागे माकडं लागली होती. त्यावेळेस स्वामी विवेकानंद थांबले की माकडं थांबायचे, स्वामी विवेकानंद चालायला लागले की माकडं पण त्यांच्या पाठीमागे लागायचे. आणि स्वामी विवेकानंदांच्या मनात भीती आली, ते थोडं धावत होते. जसं धावायला लागले की तसं माकडे पण धावायचे. एक व्यक्ती दूर बसलेली होती, ती स्वामींकडे पाहत होती आणि हसत होती. तर स्वामीजी म्हटले, तुम्ही का हसताय? त्यावेळेस ते म्हणाले की हसतो याच्यासाठी की तुम्ही चाललात की माकडं चालतात, तुम्ही थांबलात की माकडं थांबतात, तुम्ही धावलात की माकडं धावायला लागतात. हो, मग असं मला भीती वाटते माकडांची म्हणून मी असं करतोय. त्यावेळेस त्यांनी सांगितलं, तुम्ही फक्त तुमच्या हातातील काठीने फक्त मागे फिरा आणि त्यांच्या मागे धावा, माकडे आपोआप मागे पळायला लागतील. आणि स्वामींनी केलं तसं आणि झालंही तसंच, माकडे दूर पळाली. ही जी भीतीची माकडे आहेत ना, ही दूर करण्यासाठी त्यांचा सामना करावा लागेल. जोपर्यंत सामना करत नाहीत ना तोपर्यंत आपली भीती कशी दूर होणार आहे. आणि भीतीचा सामना करण्यासाठी व्यासपीठावरती जावं लागेल, विचारपीठावरती जावं लागेल, विचार मंचावरती जावं लागेल आपल्याला आणि जाऊन बोलावं लागेल. कारण बोललात तरच तुम्ही जग जिंकणार आहात. म्हणून तर या कार्यशाळेचं नावच मी ठेवलंय, शिकाल भाषण तर कराल शासन. होय मित्रांनो, शिकाल भाषण तर कराल शासन.